श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वैकुंठ चतुर्दशी ही वर्षातून एकदाच येते आणि ही चतुर्दशी 14 नोव्हेंबर 2024 गुरुवारी या दिवशी आलेली आहे. वैकुंठ चतुर्दशीलाच हरिहर भेट होते. हरिहर भेट म्हणजे काय, त्यात आपण प्रथम जाणून घेऊया. हरिहर भेट म्हणजे हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिवशंकर, म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची भेट आहे ती या दिवशी होते. म्हणूनच याला हरिहर भेट असं म्हटलं जातं आणि या चतुर्दशीलाच त्यांची भेट आहे ती होते. हा जो क्षण आहे, हा जो दिवस आहे तो अक्षरशः सुवर्णमय असा दिवस आहे आणि आपण सर्वांनी या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजता सेवा आहे ती करायची आहे. तर रात्री 12 वाजता आपल्याला सेवा आहे ती कोणती करायची आहे? प्रत्येक सेवा आहे ती आपल्याला काय मिळावं, आपल्याला कोणती तरी गोष्ट हवी म्हणूनच करावी असं नसतं. काही सेवा आहेत त्या आपल्या मनाला आनंद वाटण्यासाठी, घरामध्ये चांगलं प्रसन्न वातावरण निर्माण होण्यासाठी किंवा देवासाठी आपण काही सेवा आहेत त्या करायच्या असतात. तर त्यातील ही एक सेवा आहे आणि आपली जर इच्छा असेल तर आपण मनामध्ये एखादी मनोकामना आहे ती नक्कीच धरू शकतो आणि ती आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल, एवढी ही प्रभावशाली सेवा आहे. तर आता आपल्याला ही सेवा कधी आणि कशी करायची आहे ते आता आपण पाहूया. तर ही सेवा आहे ती आपल्याला गुरुवारी रात्री म्हणजे 14 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. म्हणजे गुरुवारच्या रात्रीला ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तो लागणार आहे. म्हणजे ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशीच्या रात्री 12ला आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. तर आपल्याला ही सेवा आहे ती फक्त वर्षातून एकदाच सेवा आहे ती करता येते. त्यामुळे खरंच ही सेवा कोणीही चुकवू नका आणि विसरूनही नका. कारण आता जर सेवा नाही केली ह्या वेळेस तर आपल्याला ही सेवा अगदी पुढच्या वर्षीच ही सेवा आहे ती करता येणार आहे. त्यामुळे ही सेवा आहे ती नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. कोणाला मासिक धर्म असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरातील मुलांना, मुलीला किंवा मिस्टरांना ही सेवा करायला आहे ती लावा किंवा तुम्ही सर्वांनी मिळून एकत्रित ही सेवा केली तरी चालेल. अतिशय छान अशी ही सेवा आहे. तर आता ही सेवा आहे ती कशी करायची असते ते आता आपण पाहूया. तर आपल्याला काय करायचं आहे की रात्री 12 वाजता भगवान शिवशंकरांची जी पिंड आहे ती आपल्या देवघरामध्ये आहे, तिथेच ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही एका पाटावरती भगवान शिवशंकरांची पिंड आणि भगवान विष्णूंचं जो आपल्याकडे म्हणजेच कोणाकडे मूर्ती असू शकते किंवा बालकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही देवाऱ्यात जरी हे असे त्या ठिकाणी ठेवली तरी चालेल आणि तिथंच आपल्याला ही सेवा आहे ती करायची. आता सेवा ही काय करायची आहे आता नीट व्यवस्थित ऐका. तुम्हाला वाटेल की मी चुकीचं सांगते, पण हे चुकीचं नाही. आपल्याला या दिवशी ही सेवा अशीच करायची असते. भगवान शिवशंकरांना आपल्याला तुळशीपत्र आहे ते या दिवशी आपल्याला अर्पण करायचं असतं आणि भगवान विष्णूंना आपल्याला बेलपत्र आहे ते अर्पण करायचं असतं. म्हणजे उलटं की आपण नेहमी काय म्हणतो की भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र हे चालत नाही, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि भगवान विष्णूंनाही बेलपत्र आहे ते अर्पण केलं जात नाही. पण फक्त वर्षातून हा एकमेव असा हा दिवस आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र आहे ते चालतं, त्यांना ते अर्पण आहे ते केलं जातं. आता ते आपण कशा पद्धतीने अर्पण आहे ते करायचं आहे. या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजताच ही सेवा का करायची का तर या रात्री 12 वाजताच भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची गळाभेट आहे ती होते. भगवान शिवशंकरांनी सृष्टीचा जो सर्व कार्यभार आहे तो एकूण 4 महिने हा सांभाळलेला असतो हा चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आणि आता चातुर्मास हा संपलेला आहे. त्यामुळे हा जो सृष्टीचा संपूर्ण जो कार्यभार आहे तो आता भगवान विष्णूंकडे सोपवण्याचा जो दिवस आहे तो हा वैकुंठ चतुर्दशीचा असतो. त्यामुळे या दिवशी त्यांची गळाभेट आहे ती होते आणि या दिवशी ते संपूर्ण कार्यभार आहे तो भगवान विष्णूंकडे सोपवतात आणि कैलासावरती ते जातात. त्यामुळे ही हरिहर भेट आहे ती या दिवशी होते. त्यामुळे आपल्याला रात्री 12लाच ही सेवा आहे ती करायची आहे. आधी करावी का किंवा नंतर जरा उशीर झाला तर चालेल का, तर नाही, आपण याच टायमिंगला आहे ती सेवा आहे ती करायची आहे. तर आता आपण काय करायचं, प्रथम भगवान शिवशंकर आहेत त्यांना आपल्याला एक तुळशीपत्र आहे ते घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
असं भगवान विष्णूंचं नाव घेऊन आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती ते तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे. तुम्ही 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता किंवा भगवान विष्णूंची जी 1000 नावे आहेत ती घेऊनही आपण तुळशीपत्र आहे ते अर्पण करू शकतो. आता 1000 तुळशीपत्र आपल्याकडे शक्य होत, पण एकच तुळशीपत्र आपण सतत तेच अर्पण केलं तरीही चालू शकतं, असं केलं तरीही चालतं. आणि नंतर ही भगवान शिवशंकरांना अर्पण करून झालं की नंतर आपण काय करायचं, भगवान विष्णूंना बेलपत्र आहे ते घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंना बेलपत्र आपल्याला ओम नमः शिवाय असं म्हणून ते त्यांना अर्पण आहे ते करायचं आहे. किंवा तुम्हाला भगवान शिवशंकरांची 108 जी नावं आहेत ती तुम्हाला घेता येत असतील, ती येत असतील तर तुम्ही तीही नावं घेऊन त्यांना भगवान विष्णूंना बेलपत्र आहे ते अर्पण करू शकता किंवा ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. खरंच ही सेवा आहे ती करा, चुकवू नका. खूप छान आणि सुंदर आहे ही सेवा आहे. ही सेवा केल्याने असं म्हटलं जातं की आपल्याला वैकुंठामध्ये आहे ती जागा मिळते आणि अनंत असं पुण्य आहे ते मिळतं. म्हणून ही सेवा आहे ती जरूर सर्वांनी करण्याचा प्रयत्न आहे ते करा. आणि तसेच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आवळ्याचं झाड आपल्याला जवळपास कुठे असेल तर या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. आणि ही जी सर्व सेवा आपण जी करणार आहोत हरिहर भेटीची, त्यावेळेस आपल्याला तुपाचा दिवा आहे तो नक्की लावायचा आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. दीप धूप आहे ते लावायचं आहे आणि नंतरच ही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपण हरिहर भेट आहे ती आपण आपल्या घरी आहे ते करायचे आहे. कारण आपल्याला कोणत्याही मंदिरात जाऊन ही सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून आपण आपल्या घरीच अशा पद्धतीची सेवा आहे ती करायची आहे रात्री 12ला. श्री स्वामी समर्थ.